नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. हे बघा, इथं अगदी शेतात मध्ये एक मला कवळा भोपळा बांधाव सापडला. बांधाव वेले आणि छान असा भोपळा सापडला. आणि तुम्हाला वाटतं असं ना, हा भोपळा काळा कसा झाला आहे? कारण की तो ना, आम्ही ज्यावेळेस काकड्या तोडीत होतो त्यावेळेस त्या भोपळ्याला थोडासा वरखडल्यामुळं तो थोडा काळा झाला आहे. पण हे बघा, अशा पद्धतीने मी त्याची सालही काढून घेते. पहा मैत्रिणो, अगदी कवळा लुसलुशीत हा भोपळा आहे. खूप छोटा नाजूक आहे आणि खूपच सुंदर होता. त्याच्यामुळं मी म्हणलं चला आज मस्त अशी आपण ह्या भोपळ्याची भाजी बनवूया. चला मैत्रिणींनो, मग अशा पद्धतीने आपण साल काढून घेऊया. हे बघा, अगदी साधारण वरून फक्त सुरी फिरवली तरी पूर्ण अशी साल निघते. हे बघा, आणि असं बुडूक कापून घ्यायचं बघा त्याचं. तर संपूर्ण घाण मी साईडला ठेवते की लगेच असा भोपळा हा चिरून घेणार आहे बरं का. भोपळ्याची पातळ भाजी खरंच खूपच छान लागते. आपण ह्या भोपळ्यापासून अनेक प्रकार करू शकतो. हे बघा, असे मधोमध मी कट, आणि हे मधला भाग जरा थोडासा असं कापसागत असतो ना, तो आपण काढून घेणार आहे बरं का. जास्त बी नाही काढायचं, थोडंच काढायचं मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही, मी इथं थोडंसं असं काढून घेणार आहे. पहा, अशा पद्धतीने मी हे संपूर्ण असं काढून घेणार आहे मैत्रिणी. हे बघा, झाले का? अगदीच 4 माणसांना पुरेन एवढी भाजी याची होणार आहे बरं का. मस्त भोपळ्याची अशी रस्सा भाजी खरंच खायला बी खूप छान लागते. कधीतरी हा भोपळा खावा, शरीराला खूप पौष्टिक असतो मैत्रिणी. पहा, त्याचंसुद्धा साधारण असं काढून घेणार आहे, जास्त नाही. ते आपण जर नाही ना काढलं मैत्रिणी, आपण तसं ठेवलं की ते भोपळ्याचा आतला भाग आहे ना असा गिळगिळीत लागतो. पहा, इथं संपूर्ण काढून घेऊन मी भोपळा धुवून घेतलेला आहे स्वच्छ, आणि पाण्यातसुद्धा ठेवला आहे. का इथं हरभऱ्याची डाळसुद्धा भिजत ठेवली होती 10-15 मिनटं, तीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. चला, इकडं गॅसवर कढई ठेवलेली, लोखंडाची कढई आहे मैत्रिणी. लोखंडाच्या कढईतच मी भाजी करते जास्त करून, कारण की मला खूप आवडते त्याच्यातली भाजी. इथं मी तेलामध्ये जिरी मोहरी आणि कढीपत्ता लसूण हे टाकलं आहे. पहा, लसूण अगदी छान परतला की लगेच टॅमॅटो टाकून द्यायचे. लसूण हा मी टेचून टाकला आहे बरं का, जास्त बारीक. आणि अगदी सोपी झटपट अशी होणारी ही भाजी आहे मैत्रिणो. खरंच अगदीच घाईच्या कामाला पटकन ही भोपळ्याची भाजी शिजायला बी टाईम नाही लागत. पहा, आता मी याच्यात थोडीशी हळद घालते. पहा, ही थोडीशी हळद घातली की जरा आपण ह्या चमच्याने हलवून घेऊया. छान रंग बी येतो. पहा, मस्तपैकी आलाय का नाही मैत्रिणी, छान रंग. आता त्याच्यानंतर लगेच आपल्याला हा भोपळा पाण्यातून काढून त्याच्यात टाकायचा आहे बरं का. पहा, अशा पद्धतीने मी भोपळासुद्धा टाकून घेणार आहे. पहा, पाण्यामध्ये तेलामध्ये असा भोपळा टाकून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला आधी मस्त असा भोपळा हा परतून घ्यायचा आहे. पहा, म्हणजे काय होतं, भोपळ्याला अजूनच चांगली चव लागते. पहा मैत्रिणी, भोपळा अगदीच परतला छान की त्याच्यानंतर लगेच हरभऱ्याची डाळ टाकायची मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. हे बघा, तुम्ही हरभऱ्याची डाळ टाका किंवा मसुराची डाळ टाका किंवा मुगाची डाळ टाकली तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मी हरभऱ्याची टाकलेली आहे. आता दुसऱ्या वेळेस दाखवणे नक्कीच मी मुगाच्या डाळीतला भोपळा करेन. पहा, इथं मी आता थोडासा मटण मसाला, थोडासा गरम मसाला, धना पावडर आणि थोडासा कांदा लसूण मसाला असे मी मसाले घालून घेणार आहे मैत्रिणी. पाहू शकता, आपल्याला ही भाजी जास्त तिखटही नाही बनवायची, अगदीच मापात अशी बनवायची, कारण की जास्त तिखट ही भाजी एवढी छान नाही लागत. आणि भातासंग ही भोपळ्याची भाजी खरंच खूप छान लागते. त्याच्यानंतर आपण अशी कोथिंबीर टाकून देऊया. बघा, मस्त. पहा मैत्रिणी, अगदी सुंदर असा ही भोपळ्याची भाजी होणार आहे. आणि अगदीच म्हणतात ना, साधी सोपी झटपट उरकणारी. त्याच्यानंतर मी इथं 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. पहा, बारीक. म्हणजे याचे करायचे प्रकार भरपूर आहे, वाटणाचे बी प्रकार भरपूर आहे, पण मी अगदीच झटपट अशी ही भाजी उरकन अशी दाखवलेली आहे. पहा मैत्रिणी, ही भोपळ्याची भाजी
आता हे बघा पूर्ण असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण त्याच्यात पाणी ओतूया पहा. आता पाणीसुद्धा मी मापात वतणार आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा अगदीच मापात असं पाणी ओतलं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला याच्यात मीठही घालून घ्यायचं आहे. चला आता इथं 10 मिनटं तरी आपण झाकण ठेवूया. बारीक गॅस करून आपण ह्या भोपळ्याच्या कडेवर झाकण ठेवलेलं पहा. आता एकदा भोपळा आपण चेक करूया मैत्रिणींनो, कारण की आपली भाजी किती आपण ठेवली तरी चेक करायच लागते. पाहू शकता तुम्ही अजून थोडीशी बाकी आहे ह्याला. पुन्हा आपल्याला याच्यावर पहा असं एकदा हलवून व्यवस्थित हलवायचं आणि पुन्हा आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचे. झाकण ठेवून पुन्हा पाहायचे पहा. भाजी अगदीच मस्त झालेली आहे, आपली तयार झालेली आहे मैत्रिणींनो भाजी, पाहू शकता. आणि खरंच खायला खूप चवदार अशी ही भोपळ्याची भाजी होती. पूर्ण भोपळ्याचा आर त्याच्यात उतरतो त्या रस्सा भाजीमध्ये आणि भोपळा खायला खरंच खूप छान लागतो. चला मैत्रिणी, तर भोपळ्याची भाजी मी तुम्हाला काढून दाखवते, पहा बरं. अगदी सुंदर अशी भोपळ्याची भाजी झाली. आपल्याला हवी अशीच, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट बी नाही, पाहू शकता तुम्ही. मैत्रिणी, तुम्हाला आज भोपळ्याच्या भाजीचा आवडली असेल तर रेसिपी नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. चला उद्या भेटूया आपण, बाय.